प्रिन्सिपल. तर फ्लुइड जे आहे त्याचं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी सेम ठेवतं. तर या ठिकाणी कन्स्ट्रिक्शन आहे, तर कन्स्ट्रिक्शनच्या इथे लो स्पीड आहे ती हाय स्पीड होऊन जाते आणि इथे हाय प्रेशर आहे ते लो प्रेशर होऊन जातं, कारण की तुमचं जे कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहे ती समान राहिली पाहिजे याच्याकरता. तर हाय प्रेशरचं लो प्रेशर होऊन जातं आणि लो स्पीडचं हाय स्पीड म्हणजे लो वेलॉसिटी होऊन जाते. तर त्याचा कोनाडा एक इफेक्ट आहे की जो फ्लुइड आहे ना ते एका बाजूला चिकटून राहतं. आता हे फ्लुइड आहे ते सरळ जायला हवं, परंतु ते चिकटून राहतं. आणि स्पेसिफिकली जर ऑरिफाईस ची हे कमी जास्त असेल तर ते स्पेशली इथे अडकून राहतं. त्यांनी एक केस स्टडी सांगितली की ट्रकियल नॅरोईंग होतं, तर त्याच्यामुळे जो फ्लो आहे तो राईट साईडच्या लंगला जास्त जात होता, लेफ्टला कमी जात होता. मग त्यांनी ट्यूब टिल्ट केली, तर मग तेव्हा जाऊन तो कुठे फ्लो चेंज झाला. एवढं जास्त कळालं नाही मला, बट इट इज ड्यू टू टेंडन्सी टू अटॅच टू कर्व रादर दॅन फ्लो इन स्ट्रेट लाईन. मग ओ एस एमध्ये काय होतं, नॅरोईंग आहे. नॅरोईंगच्या इथे वेलॉसिटी जास्त होणार, प्रेशर ड्रॉप होणार. प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे कंटेंट साकीन होणार आणि कोलॅप्स होणार. म्युकस प्लगच्या इथेही तिथे वेलॉसिटी वाढणार, प्रेशर ड्रॉप होणार. प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे त्याच्या पुढे जे आहे ते माल डिस्ट्रीब्युशन ऑफ गॅसेस होणार. मला वाटतं हे याच्यासारखं आहे, कोनाडासारखं आहे. कोनाडा व्यक्तीचं नाव आहे. नंतर पल्सस बिस्फेरन्स, ॲओर्टिकच्या इथे टर्ब्युलंट फ्लो असतो, तिथेही काहीतरी प्रेशर ग्रेडियंट तयार होतो. तर पल्सस बायफेरियन्स, तर 2 पीक असतात त्याला, डिटेल काही कळालं नाही. सिमिलरली प्लाक असेल तर प्लाकच्या इथे नॅरोईंग होणार, वेलॉसिटी वाढणार, प्रेशर ड्रॉप होणार. त्याच्यामुळे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कोनाडा इफेक्टमुळे विचित्र होणार, कोरोनरी स्टील होणार. वेंचुरी मास कलर कोडेड आहेत, तर इथेही कन्स्ट्रिक्शन असतं, तर इथे निगेटिव्ह प्रेशर तयार होतं, तर मग तो एअर एंट्रेन करतो आणि डिपेंडिंग ऑन होल तो किती एअर एंट्रेन करतो त्याच्यानुसार मग FiO2 चेंज होतो. ऑक्सिजन टेंटमध्ये आपण फोर्सफुली एअर सोडतो, तर तो एअर एंट्रेन करतो आणि मग ती एअर सर्वत्र व्यवस्थित पसरली जाते. पेथिक टेस्ट आहे इंटरनल ट्यूबची हे मोजण्याची, बेन्सची सर्किटची. नंतर नेब्युलायझरमध्ये आपण एअर सोडतो हळू ह्याच्यातनं, तर ती एअर त्या लिक्विडला स्वतःसोबत खेचते आणि फाईन मिस्ट बनवते. वेपरायझर आणि ह्युमिडिफायरचं पण तसंच फंक्शन आहे. जेट व्हेंटिलेशनमध्येही आपण ऑक्सिजन फ्लो एकदम फास्ट देतो, तर तो आजूबाजूची एअर एंट्रेन करतो. आणि सॉन्ड्रस इंजेक्टरमध्ये पण तर रूम एअर एंट्रेन होते आणि ती सफिशियंट पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये एंट्रेन होते. पीप वॉलचं एक्झॅक्ट डिटेल नाही कळालं आहे. तो म्हणतो की तिथे प्रेशर वाढेल तर बॅक प्रेशर मेंटेन राहील, समथिंग काही कळालं नाही. नंतर व्हेंटिलेटरमध्येही ड्रायव्हिंग गॅसेस रेग्युलेट होतात ते वेंचुरी वापरून. सक्शन ॲपरेटसमध्येही एवढं खास कळालं नाही की सक्शन तर तुमचं निगेटिव्ह प्रेशर आहे, तर ते आजूबाजूलाही काहीतरी स्ट्रीम तयार करतं निगेटिव्ह प्रेशर, की जेणेकरून बाकीचं पण सक होतं. हे तर बिलकुल नाही कळालं, विचारून पण नाही कळालं मला ChatGPTला. हेलियमची डेन्सिटी कमी असते, डेन्सिटी कमी झाल्यामुळे त्याचं व्हेलॉसिटी कमी होते. व्हेलॉसिटी कमी झालं की व्हेलॉसिटी इथे तो म्हणतो रिड्यूस व्हेलॉसिटी रिड्यूस प्रेशर होतो, त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह होतं. त्याने काही क्लिअर कट नाही बोललं आहे, काही कळत नाही आहे ते. तर एक्झाम्पल्स इज OSA, म्युकस प्लग, पल्सस बिस्फेरियन्स, वेंचुरी, ऑक्सिजन टेंट, पेथिक टेस्ट, नेबुलायझर, ह्युमिडिफायर, वेपरायझर, व्हेंटिलेटर, जेट व्हेंटिलेटर, सॉन्ड्रस इंजेक्टर, पीप वॉल आणि सक्शन ॲपरेटस अँड हेलियम फॉर ट्रीटिंग लॅरिंगोस्पाझम. एक्झाम्पल्स ऑफ वेंचुरी प्रिन्सिपल.